आपण काय करणार आहे की दुसऱ्याला कळून देऊ नका उभ्या आयुष्यात. कारण की आपण आज हे करणार आहे म्हणलं का पाया घालून पाडणारी जवळचीच असतात. त्यामुळे लय कळून द्यायचं नाही आपण काय करणार आहे. ती घाला असा करायचा ना वाघासारखा. शिकार जरी पुन्हा आलं तर दमानं 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 ती शिकारची झेप हमला असा होतो ना. ती शिकार सुधी पळता पळता सुधी त्याला दम तुटतो. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपण जी गोष्ट करणार आहे ती मनात ठेवून करा. कारण की दुसऱ्याला कळलं हे करणार आहे ती आपल्या पायात पाय घालून पळणारी जवळचीच असतात. म्हणून आपण काय करणार आहे ती दुसऱ्याला कळून देऊ नका. त्यांचं ऐकून काय समजणार नाही. आणि आपण जी करायला लागलो आणि काय करायला लागलाय असं असं नगं असं असं करू. त्यांचं ऐकूनच आपलं चक्र बधीर होऊन आपण काय करतोय ते समजत नाही. त्यामुळं आपण जे करणार आहे त्या आपल्या गोष्टीवरती फोकस करा. आणि आपण जी करतोय त्याच्यावर फोकस केल्यावरती तीच आपल्याला येणार आहे. असं नाही की ती दुसरं येणार आहे. 1 सेकंदात सबस्क्राईब आणि लाईक करा आणि चला पुढं. आणि उभ्या आयुष्यामध्ये दुसऱ्याला इतकं पण जवळ करू नका. कारण की ती पुन्हा म्हणून ये आपल्याला मी तुझ्या कामावरती पडलो होतो. म्हणून आपण जे आहे ते आपल्या आपल्या कामावर मेहनतीवरती फोकस करायला शिका. कारण की आज दुसऱ्याला 100दा जवळ बोलवलं आणि ती एक ना एक दिवस आपली अवकात काढणार आणि म्हणणार अरे आम्ही तुझ्यासाठी किती आलं. परंतु आपल्यासाठी ना येणारं कोण नसतं. आणि हे आपण मनानं करून स्वतःलाच दावावं लागतंय. आणि तुम्ही विचार करा थोड्या गोष्टीचा कधी विचार केला असला तर. कारण की आपण दुसऱ्यासाठी किती पण पळा राहतो दिवस. परंतु एक ना एक दिवस म्हणतात काय केलं माझ्यासाठी. आणि म्हणून आपल्या जवळच्याला पाणी आणि हात पसरायला जाऊच नका. घासभर मला चिमटभर भाकर दे आणि चिमटभर चटणी दे. ह्यातनं गं आपली असेल तशी भाकर खावा. असेल तसं दिवस काढा. एक ना एक दिवस येतच असतो. असं नाही की कोणाचं घर बांधून दिवस राहत नाहीत. मेहनत केल्याशिवाय अशक्य ही गोष्ट शक्य होणार जी मेहनत करणार. असं नाही की जी मेहनत करतंय त्याचं जीवाचं कल्याण झालं आणि जी मेहनत काहीच करत नाही त्याचं उभ्या आयुष्यामध्ये नाहीच काय केल्यावर कोणच काय देत नाही. उलटे ती आपल्याला कमीपणा समजतात. म्हणून मेहनत पण अशी करायची ना ते बघणारी सुजी अशी त्यांची पाक जिरले पाहिजे. तर म्हणलं काय करत नव्हतं आणि कसं करून दावलं. आणि मायबापाला जी म्हणत होती तुझा पोरगा काय करत नाही आणि त्यांना सुद्धा आपण करून दाखवायचं म्हणजे दाखवायचंच. त्यांची आपल्या मायबापाला म्हणलेली तुझा पोरगा काहीच करत नाही. आणि आणि आपल्याला काय करावं लागतंय हे आपल्याला करावं लागतंय. असं नाही की मुक प्राण्याला जरी हाणलं तर ते आपल्या मागच येणार आहे. किती जरी केलं तर. आणि माणसाला तुम्ही किती जरी त्याला खाऊ घाला एक ना एक दिवस आपली चाळी तिथं लावणार आणि तिथली चाळी हिथं लावणार आणि आपल्यातच आपली भांडणं लावून देणार. हे कधीही खरं आहे. म्हणून कोणाला हात पण पसरायला जायचं नाही. जिथं लात घालेल तिथं पाणी काढायची धमक ठेवा. एवढी तुमच्यापाशी विनंती आहे. एका सेकंदात सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुम्ही कमेंट करायला विसरू नका. उभ्या आयुष्यामध्ये करायचं झालं तर स्वतःच्या पायावरती स्वतःच उभा राहावं लागतंय. असं नाही की आपल्या पायावरती दुसरं उभा राहायला येणार आहे. आणि हेही दिवस जातील. फक्त मेहनत करणार त्याचं उभ्या आयुष्यात कल्याणच होणार. हे कधीही खरं आहे. भगवंत सुधी म्हणतंय अरे तूच काय करत नसल्यावर आम्ही कसं तुला देऊ. म्हणून मेहनत केल्यावर भगवंत सुधी म्हणणार मेहनत करतंय ह्याला सक्सेस केल्याशिवाय राहणार नाही. नशिबात जी आहे ती गोष्ट होणारच आहे. म्हणून किती जरी टेन्शन आलं तरी खचून जाऊ नका माझ्या भावासारख्या दोस्तांनो सहपरिवारांनो. कितीही टेन्शन येऊ द्या आणि खचून जाऊ नका. खचून गेल्यानं आपली पुन्हा कमीपणा होतंय आणि आपल्याला काय करावं ते समजत नाही. ही कधी खरं आहे. किती जरी टेन्शन आलं तर हार मान नका. एक ना एक दिवस येईल पण टॉपचाच येईल पण मेहनत करणारा असावा. धन्यवाद.